नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कशा आहात? मजेत आहात, मस्त आहात आणि सर्वजण फार्मसी काउन्सिलिंगची वाट पाहत आहात. अर्थातच कॅप राऊंड कधी सुरू होतात, कॅप राऊंडच्या डेट कधी येणार आहेत, डेट्स काय आहेत, या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही हे चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर वाट कसली बघताय, सबस्क्राइब करा, पटकन सबस्क्राइब करा. कारण प्रत्येक महत्त्वाच्या काउन्सिलिंगच्या अपडेट या चॅनलवर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा भेटणार आहेत. आता चालू बघूया. फार्मसी ऍडमिशन 2025 मध्ये आपण सध्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि ग्रीव्हन्स पिरियड सुद्धा संपलेला आहे. आणि उद्याच्याला अर्थातच 12 सप्टेंबरला आपल्याकडे फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. बरोबर आहे, आपल्याकडे 12 सप्टेंबरला काय येणार आहे, फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड कधी सुरू होतील असा एक्सपेक्टेड प्रश्न सर्व विद्यार्थ्यांकडून परत परत कमेंट्स मध्ये विचारला जातोय. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं कारण आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स नुसार जर आपल्याकडे 12 सप्टेंबरला बघा 12 सप्टेंबरला जर आपल्याकडे फायनल मेरिट लिस्ट येणार आहे, काय येणार आहे, फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. त्याच्यानंतर 3 दिवसाच्या ना याच्या 2 दिवसानंतर आपल्याकडे सीट मॅट्रिक्स अवेलेबल होतं. म्हणजे आसपास 13 ते 14च्या आसपास आपल्याकडे सीट मॅट्रिक्स अवेलेबल होणार आहे. आता तुम्ही म्हणता सर सीट मॅट्रिक्स काय असतं, तर कोणत्या महाविद्यालयामध्ये किती जागा कोणत्या कॅटेगरीसाठी शिल्लक आहेत है ना, किंवा कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत, या सगळ्यांचं मॅट्रिक्स असतं. त्याला आपण म्हणतो सीट मॅट्रिक्स. येस, सीट मॅट्रिक्स 13 ते 14 तारखेला येईल. त्याच्यानंतर 15 ते 16 तारखेला लक्षात ठेवा, 15 ते 16 तारखेला तुमच्याकडं कॅपचे राऊंड कॅप राऊंड तिथून पुढे सुरुवात होतील. बरोबर आहे, कॅप राऊंड सुरुवात होतील. आणि लक्षात ठेवा ज्या दिवशी कॅप राऊंडचा ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होते है ना, म्हणजे कॅप राऊंडचे फॉर्म ज्या दिवशी स्टार्ट होतात, फॉर्म फिलिंग स्टार्ट होते. फॉर्म फिलिंग स्टार्ट झाल्याच्या नंतर काय होतं, तर फॉर्म फिलिंग स्टार्ट झाल्याच्या नंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करता, तुम्ही कॉलेज लिस्ट बनवता. कॉलेज लिस्ट कशी बनवायची असते, काय बनवायची असते, या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या व्हिडिओज मधून बघितलेल्या आहेत. जर कॉलेज लिस्ट कशी बनवायची हा व्हिडिओ जर अजूनही तुम्ही बघितलेला नसेल तर पटकन जाल रेकॉर्डेड व्हिडिओ सेक्शन मध्ये, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल की कधी आपल्याकडे कॉलेज लिस्ट कशी बनवायची असते. बरोबर आहे, कॉलेज लिस्ट बनवल्याच्या नंतर तुमच्याकडे हे ना सीट मॅट्रिक्स आलं, त्याच्यानंतर कॅप राऊंड सुरू होतात. कॅप राऊंड सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला हे ना कधी तर 18 ते 20च्या दरम्यान तुमच्याकडे कॅप 1 चा रिझल्ट येतो. लक्षात ठेवा कॅप 1 चा. आता ह्या सगळ्या टेंटेटिव्ह डेट आहेत हे ना, एक्सपेक्टेड डेट आहेत. 18 ते 20 मध्ये तुम्हाला कॅप राऊंड काय होतात, तर कॅप राऊंड 1 चा रिझल्ट येतो. म्हणजे कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे ह्या गोष्टी तुम्हाला दिसू लागतात. बरोबर आहे, या गोष्टी दिसल्याच्या नंतर कॅप राऊंड 1 आहे हा, तुमच्याकडे परत 2 दिवसाचा वेळ असतो. तुम्हाला फ्रीज करायचा आहे की तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे, काय करायचं आहे हे तुमच्याकडे अवेलेबल असतं. म्हणजे जर तुम्हाला तुमचं कॉलेज ते तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही फ्रीज करू शकता, म्हणजे तुम्ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असते. आणि नंतरचा परत 1 दिवस वेळ असतो. म्हणजे टोटल तुमच्याकडे 3 दिवसाचा वेळ असतो. तुम्ही त्या 3 दिवसामध्ये त्याला फ्रीज करू शकता आणि कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन करू शकता. आणि जर तुम्ही बेटरमेंट केलं असेल तर 3 दिवसाच्या नंतर चौथ्या राऊंडमध्ये परत ऑप्शन फॉर्म फिलिंग काय होते, परत ओपन होते. तुम्ही कॅप राऊंड 2 साठी परत ऑप्शन फॉर्म फिल करू शकता, कॉलेज लिस्ट परत चेंज करू शकता. आणि अशा प्रकारे 4-4, 5-5 दिवसाच्या गॅपनं तुमचे 4ही राऊंड होतात. लक्षात ठेवा यावर्षी किती कॅप राऊंड होणार आहेत, तर यावर्षी 4 कॅप राऊंड होणार आहेत. मग एक प्रश्न परत सारखा विचारला जात होतो की सर हे कॅप राऊंड कधी संपतील आणि कॅप राऊंड कधी संपून कॉलेजेस कधी स्टार्ट होतील. लक्षात ठेवा जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी आपल्याला लागणार आहे. कॉलेज स्टार्ट व्हायला, स्पॉट राऊंड व्हायला, सगळ्या गोष्टी व्हायला जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी होणार आहे. म्हणजे 1.5 महिना काय, तर सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला आणि नोव्हेंबर दिवाळीच्या नंतर किंवा दिवाळीच्या मध्ये आपले कॉलेजेस स्टार्ट होऊ शकतात. हे लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी कमेंट्स करत होते की सर आमचं अर्ध वर्ष गेलं आहे आणि अर्ध वर्ष गेल्याच्या नंतर आम्हाला कधी शिकायला भेटणार आहे. मात्र लक्षात ठेवा आता जर तुम्ही सध्या घरी आहात, बसलेले आहात, वेळ मोकळा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑप्शन फॉर्म कसा फिल करायचा असतो, कॉलेज लिस्ट कशी बनवायची असते. कारण या 5-10 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक कॉलेजबद्दल माहिती काढायची आहे. त्या कॉलेजमध्ये सीट किती आहे, त्याचा कट ऑफ किती असतो, तो कॉलेज आपल्याला लागल का, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला कॉलेज लिस्ट बनवायची आहे. लक्षात ठेवा ना कॅप राऊंडचे नवीन रूल काय आहेत त्याच्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे.
जर तुम्ही कॅप राऊंडचे नवीन व्हिडिओ रूलचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर आत्ता जाऊन बघा है ना, आणि कॉमेंट करा. याच्यानंतर जर आपण बघितलं तर काहीही प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता. कॉमेंटमध्ये मी तुम्हाला आन्सर करेल. बरोबर आहे. आणि सगळ्यात जास्त हे चॅनल जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि असे काही विद्यार्थी मित्र असतील जे 7वी पासून 12वी पर्यंत तुमचे ज्युनियर्स असतील, भाऊ बहीण असतील, त्यांना नक्कीच सांगा वेदांतू घेऊन आलेला आहे MVSAT. तर MVSAT काय आहे? मेगा वेदांतू स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट, जी एक स्कॉलरशिप परीक्षा आहे पूर्ण 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता है ना. यामध्ये करोडो रुपयांची स्कॉलरशिप आहे, करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस आहेत, आयफोन आहे, आयपॅड आहे. फक्त एक ऑफलाईन टेस्ट द्यायची आहे आमच्या ऑफलाईन सेंटरवर जाऊन. त्याचं रजिस्ट्रेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. 27, 28 सप्टेंबर आणि 4-5 ऑक्टोबरला ही एक्झाम होणार आहे. ऑफलाईन एक्झाम आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. मात्र करोडो रुपयांची बक्षिसं मात्र मिळू शकतात. येस, ऑल द बेस्ट. काहीही प्रश्न असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. लाईक करो, सबस्क्राईब करो अँड शेअर जरूर करना.